मराठी माझा तुफान गरजतो, आख ओखतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो, जान जोखतो तुफान मातीचा राजा, वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवरायांची शिकवण. अरे ताजमहाल तर प्रेमाची निशाणी, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला आहे का सिंहाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला आहे का सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली. मात्र माझ्या राजांनी 50 वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकंदर लांबी 4000 किलोमीटर इतकी भेटली. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते किंवा बोलल्याने मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण का होते. मला असं वाटतं की खरं संशोधन तर छत्रपती शिवाजीराजे या शब्दावर करायला हवे, कारण शब्द तोड्यात घेतात, अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयातील टोके वाजतात, मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कुणी विचारलं तर कॉलर दाट करून सांगा मराठी मराठी या शब्दाचा अर्थ काय. मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब, 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 7 संवेदना 5 महासागर 4 वेग 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एक शुभा मराठा वन मॅच शो. एकच राजा शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशातील रंग समजला नसता आणि खरंच छत्रपती शिवाजीराजे जन्मालाच आले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांची 7 मावळे लढले आदिलशाहीच्या 1500 माणसांबरोबर. त्या 7 योद्ध्यांची नावे विसाजी बल्लाळ, टिपोजी राऊतराव, विठ्ठल किलाची हसरे, सिद्धी लाल, विठ्ठल शिंदे, कृष्णाजी भास्कर, प्रतापराव गुजर, वेडांत मराठे वीर दौडले 7, या वीरांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, शाहिस्तेखानाला दररोज डायरी लिहायची सवय होती. त्यांनी महाराजांच्या हवाल्याचा एक प्रसंग नमूद केलेला आहे. तो असं लिहितो की महाराज जसे तुफान वाऱ्यासारखे लाल महाल असून निघून गेले. थोड्या वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तेखानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान. तेव्हा आपली बोटे छाटलेला शाहिस्तेखान निर्धास्त करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणारच नाहीत आणि जरी पळवलं तरी बिनधास्त राहा, कारण तो तिला आपल्या पोटच्या लेकीसारखं सांभाळेल. अरे कोणता हा विश्वास, अरे कोणता विश्वास दुश्मनाला हे महाराजांच्या चारित्र्यावर. ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच की या संबंध भारतीय समाजाला अशा महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती, नंतर ती सापडली. छत्रपती शिवाजी राजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. अमेरिकेच्या पोस्टर विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु असे 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा धडा शिकवला जातो. अनेक देशात महाराजांचा इतिहास अभिमानाने शिकवतात, पण आमचं दुर्दैव एवढंच की हाच इतिहास आमच्याकडे पुसण्याचा प्रयत्न केला जातो. अरे मान असेल महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. अरे महाराज मुसलमानांचे विरोधक असते तर महाराजांचा दोष करण्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांचा आर मारण्याचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांचा घोडदलांचा प्रमुख कोण होता? सिद्धी लाल. शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता? नूर खान. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर. शिवाजी महाराजांची त्या काळची एकमेव चित्र आहे. त्या चित्राचे चित्रकार मीर मोहम्मद आणि महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी नीट आहे का अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख पाठवून देणारा उस्तुमे जमाल हाय मुसलमान. जर एवढे मुसलमान अधिकारी महाराजांच्या राज्यात असू शकतात तर महाराज मुसलमानांच्या विरुद्ध असू शकतात का? अरे महाराजांच्या 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. महाराजांनी एकही मस्जिद बांधली नाही किंवा एकही कुराड चालले नाही. हा विचार गांभीर्याने देशात झाला पाहिजे. रायगड किल्ला राष्ट्राने बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्यांना विचारले, जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? महाराज म्हणाले. नंतर मंत्र्यांना विचारले, महाराज जागा दाखवा. महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तिथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली. हा इतिहास आपल्या देशात का सांगला जात नाही? हा इतिहास जर समाजापुढे गेला तर सामाजिक दूरी निश्चितच नाहीशी होईल. अफजल खानाचा वध करून शिवाजी राजे रायगड किल्ल्यावर गेले. तिथे जिजाऊंनी त्यांना विचारले, अफजल खानाचे काय झाले?
महाराज म्हणाले अफजल खान मारला गेला. मग जिजाऊ म्हणाले त्याची प्रीत कुठे आहे? महाराज म्हणाले प्रतापगडाच्या पायथ्याशी. नंतर काय म्हटले असतील हो जिजाऊ? शिवबा, अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होती. अफजल खान संपला, वैरही संपले आणि तुमच्या राज्यात कोणा प्रेताला कोल्या कुत्र्यात तोडलेले शोभून दिसणार नाही. जा त्याला तिथे दफन करा आणि तुमच्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याचे स्मरण बांधा. महाराज गेले. त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले आणि तिथे कब्र बांधली. 16व्या शतकात शिवनेरीवर तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला आला आणि हा सिंह पुढे सारा जगाचा वाली झाला, ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. कृपया करून आपला राजांचा इतिहास लोकांपर्यंत नेऊन साऱ्या जगाला सांगा की माझा राजा कोण्या धर्माजाती विरुद्ध नसून तो अन्यायाविरुद्ध होत आहे. लक्षात घ्या. शेवटी जाता जाता